राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःख निधन झालेलं आहे। सकाळीच ते दौऱ्यासंदर्भात निघाले होते आणि त्याच्यात विमानाचा अपघात झाला। त्या विमानामध्ये जे त्यांच्या सोबतचे अंगरक्षक होते विदीप जाधव ते देखील या अपघातामध्ये मरण पावलेले आहेत। पाहिलं गेलं तर त्यांचा मृत्यू झालेला आहे। मात्र जे ज्या ठिकाणी राहत होते ते विटावा ठाण्यातील कळवा आणि विटावाच्या शेजारीच असणारं हे कृष्णविहार आहे। ही चाळीमध्ये त्यांचा परिवार गेले 25 वर्षापासून राहत होते। मात्र स्थानिकांशी आपण बातचीत करणार। ताई, तुमचं नाव सांगा। एकंदरीत विदीप जाधव हे सकाळी किती वाजता निघाले होते? काय बोलणं झालं होतं का? त्यांची आई, लहान मुलं कोण कोण इथे राहतात? सकाळी 20:30ला ते घरातून बाहेर निघाले 6:20ला। तर मी पण कामावर जाते 6:30ला, तर मी आज लवकरच निघाली 6:20ला निघाली आणि ते माझ्या पुढे जात होते। त्यांची आई दारामध्ये उभी होती। ती म्हणते बाळा लवकर जा आणि लवकर घरी ये। तर तो बोलला हा आई, आणि गाडीवरून ते निघून गेले। एवढंच मी हे केलं। सकाळी त्यांचे काय हालचाली बोलणं आईंसोबत काय? एवढंच बोललं ते। आई बोलली ना लवकर ये संध्याकाळी, ते म्हणलं हा येतो म्हणून संध्याकाळी, आणि निघून गेले ते गाडीवरून। ते मुंबई पोलिसांमध्ये होते। कधीपासून इथे राहतात आणि कधीपर्यंत ते मुंबई पोलिसांमध्ये काम करत होते? 25 वर्ष इथे राहतात ते, आणि नंतर म्हणजे आम्ही आल्यानंतरच ते पोलीस झाले इथे। नाही तसे ते खूप चांगले होते। असं म्हणजे आमचं बोलणं जास्त होत नव्हतं, कारण का ते लेडीज लोकांशी जास्त बोलत नव्हते। कामावरतच म्हणजे काय असलं तरच बोलायचे। त्यांच्या सोबत कोण कोण होतं? कुटुंबीय या ठिकाणी त्यांचे आई वडील, मुलगा मुलगी कोण कोण राहत होते या ठिकाणी, काय सांगाल? आई वडील खूप चांगले आहेत, मुलं 2 आहेत, आणि त्यांची वाईफ पण चांगली आहे, बोलायला बिलायला असं म्हणजे परिचय चांगले आहे त्यांचं। आजूबाजूला पण ते लोक चांगले आहेत। मूळचं गाव कुठलं त्यांचं? एकंदरीत ते इथे गेल्या वर्षापासून राहतात। साताराच्या तिकडे जायचे, पण मला असं म्हणजे एवढं त्यांचं गावाचं नाव नाही माहिती। त्यांना कसं माहिती पडलं आणि लगेच ताबडतोब त्यांनी इकडे आजूबाजूला काय विचारपूस केली का ताईंनी, त्यांच्या पत्नीने? ते नाही माहिती, कामावरती गेलेली। आम्हाला 9:30ला समजलं, टीव्ही लावली ना आजूबाजूला लोकांनी। काय एकंदरीत दुःखाचं वातावरण आहे या ठिकाणी, आणि कसं कळलं त्यांच्या पत्नीला? आजूबाजूंशी काय चर्चा केली का त्यांनी? मी म्हणजे टीव्ही लावलेली ना, तर त्यांचा फोटो समोर डोळ्यासमोर फोटो आला डायरेक्ट त्यांचा। कुटुंबियासोबत कसं आता तुम्ही धीर देणार आहेत? तुम्ही आजूबाजूच्या परिसर राहतात, एकंदरीत 2 लहान मुलं आहेत। लहान मुलांचा स्वभाव कसा होता? पत्नीचा स्वभाव कसा होता? त्यांचा स्वभाव कसा होता? दादांचा? दादा कधीच कुणाजवळ काय बोललेले नाहीत, एकदम चांगला स्वभाव होता त्यांचा, आणि त्यांची आई पण खूप चांगली आहे। आमच्याकडे येणं बसणं बिसणं नेहमी असायचं त्यांचं, इथं बसलेल्याच असायच्या संध्याकाळच्या रोज, आणि आई कधी बाळाशिवाय कधी बोलली पण नाही त्याला। दादांसोबत काम करत होते, नेहमी चर्चा असायची अंगरक्षक म्हणून अजित दादांबरोबर काम, उपमुख्यमंत्री राज्याचे, आणि त्यांच्यासोबत काम करणं म्हणजे खूप चांगली गोष्ट होती। कधी विषय काढायचे ते? नाही, कधीच नाही। आम्हाला फक्त माहिती होतं ते त्यांच्या सोबत होते, पण अजितदादांबरोबर, पण त्यांनी कधी आम्हाला सांगितलं नाही। तर त्यांची आई बोलायची। काय सांगाल त्यांचा स्वभाव कसा होता? अजितदादांसोबत नेहमीच त्यांचे अंगरक्षक म्हणून ते राबलेले आहेत, कसं बघतात एकीकडे? नाही, त्यांना कधी असा गर्व नव्हता की मी असा पोलीस मध्ये आहे किंवा माझे काहीतरी, म्हणजे कुणाशी जास्त बोलायचे नाहीत ते। त्यांची आई सांगायची अजितदादांबरोबर माझा मुलगा आहे आणि सकाळी जातात, असं आम्हाला त्यांची आई सांगायची इथे घरी। आम्हाला पण माहित नव्हतं, त्यांच्या आईने सांगितलं मला। पण ते चांगले, घरची लोक लय चांगले होते ते सर्व। सकाळी पहाटे इथनं घेऊन निघाले होते, 6 वाजता गेले ते, इकडं यांना भेटले सकाळी जाताना, पण ते जास्त कुणाकडे बोलायचे नाही, काय नाही, निघून कामावर जाणं, संध्याकाळी येणं। मुलांसाठी काय मागणी करणार बाबा? मुलं लहान मुलं आहेत। मुलांसाठी आता सरकारने काय मुलांना त्यांच्या सेवेमध्ये भरती करून घ्यायला पाहिजे। त्यांचा काय मुलांच्या पाठीमागे काहीतरी सरकारने उभं राहिलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे, पण ते सरकारवरती आहे आता शेवटी। नक्कीच विटावा परिसरामध्ये विदीप जाधव हे गेल्या 25 वर्षापासून त्यांच्या कुटुंबियासोबत राहत होते, आणि याच ठिकाणी सकाळी निघताना ह्या ज्या स्थानिक लोकांशी ते भेटून गेलेत, आणि याच ठिकाणी त्यांच्या आई देखील होत्या। मात्र जशी बातमी समोर आली त्या ताबडतोब त्यांनी बारामती गाठलेली आहे। त्यामुळे दुःखाचा डोंगर विदीप जाधव यांच्या कुटुंबियावरती पडलेला आहे। तसेच इतर लोक जे राहतात विटावामध्ये त्यांना देखील दुःखाचा डोंगर सावरता येत नाहीये। मात्र अशातच सरकारने लहान मुलं त्यांच्या
पत्नी आईवडिलांना कुठंतरी योग्य ती उपाययोजना करावी अशी देखील त्यांची मागणी. त्यामुळे येणाऱ्या काळात आता सरकार याकडे कसं बघतात आणि पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे अजित पवार हे गेल्याने मोठा दुःखाचा डोंगर महाराष्ट्रामध्ये देखील कोसळला आहे. अनेक विरोधक असतील या सत्ताधारी यांना देखील या ठिकाणी दुःख पसरता येत नाही. पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात दुःखाचा डोंगर हा महाराष्ट्रावरती पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा अजयसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.